भाजणीची चकली म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ। आज आपण दिवाळी व्यतिरिक्तही वर्षभरात कधीही बनवून खाता येणारी, खमंग, कुरकुरीत, अजिबात मऊ न पडणारी भाजणीची चकली एकदम साध्या सोप्या पद्धतीने मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम ना भाजणीची चकली बनवण्यापूर्वी ना इथे मी भाजणी भाजून ती गिरणीमधून दळून आणलेली आहे। तर ही भाजणीचे पीठ मी चाळून घेतलेले आहे। तर इथे मी आता एक वाटी दाखवली आहे। या वाटीने मोजून ना एकूण 3 वाट्या इतके ही भाजणीचे पीठ इथे मी घेतले आहे। भाजणी बनवलेला जो व्हिडिओ जो आहे ना तो मी चॅनेलवर अपलोड केला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आता या पिठामध्ये ना सर्वात प्रथम मी मसाले ॲड करून घेत आहे। सर्वात प्रथम 1 मोठा चमचा हळद, तसेच 1 मोठा चमचा लाल तिखट, 4 मोठे चमचे सफेद तीळ ॲड करून घेत आहे। चकलीमध्ये ना सफेद तीळ जास्तीत जास्त ॲड करायचे, यामुळे चकल्या ज्या आहेत ना ते दिसायला खूप छान अशा तयार होतात। तसेच चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आहे। ॲड केलेले सर्व साहित्य जे आहे ना ते या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। तर फ्रेंड, चकली बनवताना कधीही सर्व पीठ जे आहे ना ते एकदम मळून घ्यायचे नाही, म्हणजे भिजवून घ्यायचे नाही। थोडेसे कोरडे पीठ जे आहे ना ते शिल्लक ठेवायचे, कारण काय होते कधी कधी मोहन जास्त होते, तिखटाचे प्रमाण, मिठाचे प्रमाण जास्त होते। तर अशा वेळेस ते शिल्लक राहिलेले कोरडे पीठ जे आहे ना ते आपण या पिठामध्ये ॲड करून ना व्यवस्थित असे पीठ तयार करून घेऊ शकतो। मसाले ॲड करून घेतल्यानंतर आता यामध्ये मोहन ॲड करून घेत आहे। तर मोहन इथे मी तेलाचे वापरणार आहे, त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी दाखवली आहे। या वाटीने मोजून ना एकूण 1.5 वाटी इतके हे तेल कडकडीत असे गरम करून घेतले आहे। तेल इथे गरम असल्यामुळे चमच्याने व्यवस्थित असे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे, नाहीतर हाताला हे तेल भाजले जाते। तर मोहनाचे प्रमाण ही चकलीमध्ये व्यवस्थित असले पाहिजे, नाहीतर चकल्या ज्या आहेत ना त्या तेलामध्ये विरघळल्या जातात। जास्त प्रमाणात ही तेल इथे आपल्याला ॲड करायचे नाही। सर्व तेलाचे मोहन जे आहे ना ते या पिठामध्ये व्यवस्थित असे मी मिक्स करून घेत आहे। तर मोहन जे आहे ना ते व्यवस्थित असे पिठामध्ये आता इथे मी मिक्स करून घेतले आहे। तर आता हे पीठ जे आहे ना ते चकलीसाठी आपण भिजवून घेणार आहोत। तर इथे मी कोणताही चकली मसाला जो आहे ना ते यामध्ये मिक्स केलेला नाही। चकली मसाला मिक्स न करता ही चकल्या अतिशय या खमंग चवदार अशा तयार होतात खाण्यासाठी। तर आता हे पीठ जे आहे ना ते याची आपण उकड काढून घेणार आहोत। त्यासाठी ना इथे मी एका पातेल्यामध्ये ना एकूण 4 वाट्या पाणी जे आहे ना ते गरम करण्यासाठी ॲड केले आहे। 3 वाट्या पिठासाठी ना इथे मी एकूण 4 वाट्या इतके पाणी घेतले आहे। तर ते पाणी जे आहे ना याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। यासाठी यावरती एक मी आता झाकण ठेवून देत आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला जी आहे ना ती उकळी आलेली आहे। आता या उकळी आलेल्या पाण्यामध्ये ना आपण जे चकली बनवण्यासाठी पीठ तयार करून घेतले आहे ना ते पीठ ॲड करून घेत आहे। सर्व पीठ या पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर या पाण्यामध्ये हे पीठ जे आहे ना ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। तिथे मी 3 वाट्यांसाठी 4 वाट्या इतके पाणी वापरले आहे। जास्त प्रमाणात पाणी घ्यायचे नाही, नाहीतर हे पीठ जे आहे ना ते पातळ होते व आपले चकलीचे प्रमाण जे आहे ना ते पूर्णपणे चुकते। तिथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे हे प्रमाण आहे। सर्व चकलीचे पीठ जे आहे ना ते या पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून याची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। आपण मोदकाला जे तांदळाचे पीठ उकडून घेतो ना त्याचप्रमाणे इथे हे पीठ उकडायचे आहे, परंतु आपण ते पीठ उकडताना यावरती झाकण ठेवतो। तर इथे आपल्याला हे पीठ उकडताना याच्यावरती अजिबात झाकण ठेवायचे नाही, नाहीतर हे चकलीचे पीठ जे आहे ना ते एकदम रबरासारखे बनते व चकल्याही आपल्या व्यवस्थित अशा बनल्या जात नाही। तर छान असे 1 ते 2 मिनिट गॅसच्या लो फ्लेमवरती इथे मी हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे। तर सर्व पीठ जे आहे ना ते आता आपल्याला मळून घ्यायचे आहे। त्यासाठी हे पीठ एका परातीमध्ये इथे मी काढून घेतले आहे। तर हे पीठ जे आहे ना उकड काढून घेतल्यामुळे एकदम गरम आहे, हाताला चटके बसतात। यासाठी इथे मी एक ग्लास घेऊन ना हे पीठ जे आहे ना ते छान असे मळून मऊ तयार करून घेत आहे। इथे तुम्ही एखाद्या स्मॅशरचाही वापर करू शकता। तर हे पीठ मळताना ना इथे मेहनत खूप असते। हे पीठ जर व्यवस्थित असे मळले गेले नाही ना तर चकल्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा बनल्या जात नाहीत, एकदम रबरासारख्या बनतात, छान अशा कुरकुरीत बनत नाहीत। त्यामुळे हे पीठ आहे ना व्यवस्थित असे जास्तीत जास्त मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे। तर आता हे पीठ थोडेसे थंड झाले आहे, तर इथे मला आणखीन थोडेसे पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत आहे। त्यानुसार ना इथे मी एक छोटी वाटी पाणी ॲड करून हे पीठ जे आहे ना ते हाताने छान असे मळून घेत आहे। जर हे पीठ मळताना तुम्हाला इथे वाटले ना की ते पाणी ॲड करण्याची आवश्यकता
आहेत, तर अशा वेळेस थोडे थोडे अंदाजानुसार पाणी ॲड करायचे आहे, परंतु हे पाणी जे आहे ना ते गरम ॲड करायचे आहे. तर इथे पाहू शकता आणखी एकदा मी एक छोटी वाटी पाणी जे आहे ना ते ॲड करून हे पीठ जे आहे ना ते मळून घेत आहे. तर हे पीठ मळण्यासाठी ना खूप मेहनत लागते. हे पीठ जर व्यवस्थित असे मळले गेले नाही तर चकल्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा बनत नाहीत. खूप महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. तर इथे पाहू शकता थोडे थोडे पाणी ॲड करून ना हे पीठ जे आहे ना ते एकदम छान असे मऊसूत इथे मी मळून घेतले आहे. पीठ जर मऊ मळले गेले नाही ना तर चकल्या बनवताना ना आपल्याला सोऱ्या दाबताना खूप त्रास होतो. तिथे पाहू शकते किती छान असे मऊसूत पीठ मळून तयार आहे. आता आपण लगेचच याच्या चकल्या बनवून घेऊयात. त्यासाठी ना इथे मी एक सोऱ्या घेतला आहे. या सोऱ्यामध्ये तयार पिठातील थोडेसे पीठ घेऊन ना आता इथे मी चकल्या बनवून घेत आहे. तर चकल्या इथे मी एका ताटावरती बनवून घेत आहे. तर इथे पाहू शकता सोऱ्या जो आहे ना तुम्ही एकदम हलक्या हाताने दाबत आहे, तरीही आपल्या चकल्या मस्त अशा बनत आहेत. अजिबात सोऱ्या दाबताना इथे मला त्रास होत नाही, कारण पीठ जे आहे ना ते खूप जास्त प्रमाणात मऊसूत होईपर्यंत मी मळून घेतले आहे. तर इथे चकल्या बनवताना ना कधीही महत्त्वाची गोष्ट जी आहे ना ते ही पीठच आहे. हे पीठ जर व्यवस्थित असे मळले ना तरच चकल्या छान अशा बनल्या जातात. तर चकल्या बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की हे जे शेवटचे टोक असते ना ते व्यवस्थित असे चिकटून घ्यायचे, नाही तर तेलामध्ये चकली सोडल्यानंतर ना या चकल्या सुटतात. तर पहिली चकली आपली इथे बनवून तयार आहे. अशाच प्रकारे इथे मी आणखीन काही चकल्या बनवून घेत आहे. पाहू शकता किती पटापट आपल्या चकल्या बनवल्या जात आहेत. याला काटेही खूप छान असे पडले आहेत. पीठ जर जास्त प्रमाणात पातळ झाले ना तर हे काटे जे आहेत ना या चकलीला पडत नाहीत. ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. तर अशाच प्रकारे मी बाकीच्याही आपल्या चकल्या बनवून घेतल्या आहेत. आता या चकल्या तळून घेऊयात. चकल्या तळण्यासाठी नाही ते मी कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल गरम झाले आहे. सुरुवातीला या तेलामध्ये ना मी ते एकूण 4 चकल्या सोडल्या आहेत. जास्तही चकल्या सुरुवातीला सोडायच्या नाहीत. चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर ना लगेचच पलटवायच्या नाही तर या चकल्या ज्या आहेत ना त्या तुटतात. तर पाहू शकता चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतरही अजिबात सुटल्या गेल्या नाहीत. तर सुरुवातीला आहे ना या चकल्या ज्या आहेत ना छान अशा 1 मिनिट मी गॅसच्या फुल फ्लेमवरती तळून घेतल्या आहेत. या चकल्या पलटल्यानंतर ना आता इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ना ती एकदम मंद म्हणजे लो ठेवली आहे. चकलीला ना तेल चांगली तापवून मंद गॅसवर तळल्यानंतर ना काय होते, चकली मऊ पडली जात नाही, छान अशी कुरकुरीत होते. तर पाहू शकता चकलीला कलर किती छान आला आहे, मस्त अशी कुरकुरीत झाली आहे. चकली तळताना नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची, चकली मंद गॅसवर तळायची. सुरुवातीला 1 मिनिट फुल गॅसवर व त्यानंतर बाकीची चकली जी आहे ना ती छान अशी मंद गॅसवर तळायची. छान अशा चकल्या तळल्या गेल्या आहेत. पाहू शकता कलर, टेक्स्चर किती छान अशा चकल्या दिसत आहेत. तेलातून निथळून चकल्या बाजूला काढून घेत आहे. तर अशा प्रकारे फायनली आपल्या चकल्या ज्या आहेत ना त्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. मस्त अशा या चकल्या कुरकुरीत तयार झाल्या आहेत. पाहता क्षणीच अगदी खाव्याशा वाटत आहेत. तर पाहू शकता किती छान अशा कुरकुरीत झाल्या आहेत. चकल्याही एकदम आकाराला एकसारख्या तयार झाल्या आहेत. पाहू शकता एकदम सहजरित्या तुटत आहे, म्हणजेच छान अशी कुरकुरीत आपली चकली तयार झाली आहे. हाताने दाबले की याचा लगेचच असा छान असा चुरा होत आहे. तर फ्रेंड्स ही भाजणीची चकली जी आहे ना ती तुम्ही नक्की घरी बनवा व कमेंटद्वारे कशा प्रकारे झाली होती ना हे मला तुमच्या अनुभवातून जरूर कळवा. या चकल्या ज्या आहेत ना हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या म्हणजे मऊ पडल्या जात नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.